कार्याचा अनेक या ठिकाणी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दलचे नाव मी कुठे आहे? आज मी आपल्यासमोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे. लोकमान्य टिळक हे समाज सुधारक व लेखक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी. टिळक म्हणजे प्राण आणि टिळक म्हणजे सिंहगर्जना. देशभक्तीचा तो अनोखा नित्य पुरुषाचे संगम जहा पर लोकमान्य टिळक स्वातंत्र्याचा जहाला उगम. रत्नागिरी खान मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्नेहा आहे. आज मी आपल्यासमोर स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांच्याबद्दल बोलणार आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म एकता व राष्ट्रप्रेमाची भावना वाढवली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशी जबरदस्त स्वराज्याला दिला नारा. जागा झाला देश तारा, जागा झाला देश तारा. लोकमान्य टिळकांच्या विचारांनी उजळला भारत तारा. लोकमान्य टिळकांच्या विचारांनी उजळला भारत तारा. सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेले माझे सर्व मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मंत्री अनंत पाटील. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी लोकमान्य टिळकांबद्दल जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही कारिपंथी आदेश लागते. सिंहगर्जना करायला कारिपंथी आदेश लागते. म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणावर मान आधी सदैव नसते, मान आधी सदैव नसते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव लांगी आहे. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल 2-3 शब्द हा प्रकारची सुट्टीवर आठवली असतात. मी तुम्हाला लोकमान्य टिळकांचे 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने कार्याशी मानिणार आहे. लोकमान्यांचा दिला नारा, जागा झाला देश सारा, जागा झाला देश सारा. लोकांच्याबद्दल बोलणार आहे. त्याची विशाल सूचना करण्याची नम्र विनंती. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव केशव बाळ गंगाधर टिळक व वडिलांचे नाव कारिपंथी याचीच लागते. सिंहगर्जना करायला कारिपंथी याचीच लागते. म्हणून तर टिळकांच्या चरणावर मान माझी सदैव दिसते. म्हणून तर टिळकांच्या चरणावर मान माझी सदैव दिसते. सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे जमलेले माझे मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव गौरी आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव केशव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व
2-3 शब्द सांगणार आहे ते शांतचित्ताने ऐकावे अशी माझी त्यांचे पूर्ण नाव बाळगंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म 23 त्या ठिकाणी आज आपण ज्या दोन महान व्यक्तींच्या केलेल्या कार्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी एकत्र जमलेलो होता. अशा महान व्यक्ती लोकमान्य टिळक आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी तुम्हाला आज या ठिकाणी त्यांच्या गुणगौरव भाषणाच्या रूपातून त्यांनी केलेल्या कार्यांचा आढावा घेतला. लोकमान्य टिळक असतील, त्यांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या चळवळी असतील, शब्दांमध्ये किती ताकद असते. एका विद्यार्थिनीने 8वीतल्या विद्यार्थिनी सांगितलं शाहीर अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये की शब्दाच्या ताकदीने समाज परिवर्तन घडवण्याची क्षमता या महापुरुषांमध्ये होती. आणि म्हणून आपणही हातापेक्षा शब्दांचा वापर जास्त करायला पाहिजे. तर सुद्धा सोनं केलं पाहिजे. घाबरून न जाता 2 शब्द बाकीच्या मुली असतील 1 मिनिटं बोलले असतील, पण आत्मविश्वासाने बोलल्या. आणि म्हणून सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे मी पुनश्च आभार मानतो आणि त्यांना पुन्हा पुढच्या भाषणावर एकोणीसशे चांगल्या पद्धतीने त्यांच्या भाषणामध्ये प्रगती हो ही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. आणि माझे बाल मित्र मैत्रिणींनो, आज आपण अण्णाभाऊ साठे, महान थोर व्यक्ती अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय एच.आर. चव्हाण सर यांनी घोषवलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला आपल्या शिक्षक वृंदातून त्यांनी आपले अमूल्य विचार मांडले. आणि व्ही पाटील सर, आदरणीय व्ही पाटील सर यांनी आपले विचार व्यक्त केले, तुम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. तसेच जे स्पर्धक होते, ज्या मुली स्पर्धक होत्या